सकाळी मस्त असे पोहे बनवले होते. पोहे वगैरे खाल्ल्यानंतर यांनी पण बाहेर जायचं होतं आणि मला पण बाहेर जायचं होतं. आम्ही पोहे खाणार होतो तर ससा मस्त असा देवाऱ्याखाली जाऊन बसत होता. काय माहिती काय आहे तर येऊन ते देवाऱ्याखाली जाऊन बसल्यानंतर यांनी तयारी वगैरे केली आणि त्याला ते झाकून वगैरे ठेवून दिलं आणि बाहेर चाललो गेलो आम्ही. बाहेर जायच्या आधी सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणलं म्हणजे गाडी पुसायचं. गाडी महत्त्वाची नाही पण गाडीवरची साईन महत्त्वाची, हे महत्त्वाची आहे. काय पुसो वगैरे नाही पुसो म्हणतात पण साईन महत्त्वाची आहे, हे पुसायचं. कुठंही जाऊ पण अगोदर गाडी पुसल्याशिवाय साईन पुसल्याशिवाय कुठेच जात नाही. त्याच्यानंतर मग माझं काम झालं होतं तिथलं आणि यांले पण गाडीचं काम होतं. मग हे पण जाणार होते. मग मी तिथूनच पायदल घरी आले आणि हे निघून गेले. त्याच्यानंतर मग काल यांनी हे मिठाई आणली होती. यांनी ना दसऱ्याला मिठाई भेटते, आम्हाला दिवाळीला भेटत होती, यांना दसऱ्याला भेटते. मग काल मस्त असे त्यातले काजू कतरी वगैरे खाऊन गेले. 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मस्त त्याच्यामध्ये मिठाई वगैरे, ते ड्रायफ्रूटचे लाडू आणि कलाकंद वगैरे, बर्फी लाडू वगैरे, खोबऱ्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मस्त असे हे मिठाई वगैरे ते थोडं सर्व खाऊन बघितलं. काल तर काजू कतरी पण दोघांना खाल्ली होती. मस्त अशी ते मिठाई वगैरे खाल्ल्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता, तो पण फक्त माझ्या पुरता. सकाळी कपडे वगैरे धुवून घेतल्यानंतर एवढं काही कामं नव्हते. मग मी मस्त थोडीशी शिमला मिरचीची भाजी वगैरे बनवली, जेवण वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मग याले वेळ होता तर मग मी भांडे वगैरे धुवून घेतले. मस्त 3 वाजतापासून झोपून राहिली 5 वाजेपर्यंत निवांत, कारण की मग तोपर्यंत काही काम पण नव्हते. हे आल्यानंतर यांनी दळण वगैरे खालीच घेऊन आले आणि येता मला मस्त अशी मिसळपाव पण घेऊन आले. अगोदर तर आईबाबाचे इथं आईबाबा कधी बाहेर गेले, गावाला गेले तर मस्त खायला घेऊन होते. त्या आता तर नवरा पण खायला घेऊन होते. वा काय लाईफ आहे. दोन्ही इकडे लाडाचं व्हायचं खरं वेगळंच हे आहे. त्याच्यानंतर मस्त अशी मिसळपाव वगैरे खाऊन घेतले आणि संध्याकाळी मस्त छोटीशी मेहंदी वगैरे काढली, कारण की उद्याचा दसरा आहे आणि मेहंदी काढली, नवऱ्याचं नाव नाही काढलं असं का तर होणारच नाही ना. विसरता काढणार म्हणजे नवऱ्याचं नाव मेहंदीत. आणि उद्यासाठी सर्वांना हॅप्पी दसरा, विजयादशमीच्या मंगलमय